नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. जमिनीच्या वादातून शेतकरी महिलांना मारहाण करण्यात आलेली आहे. जालन्याचा भाजप किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवरवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. रावसाहेब भवर यानं निवडुंगामधल्या शेतकरी कुटुंबातील महिलांना जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप होतोय. आणि याच प्रकरणी अधिक तपशील देण्यासाठी सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय प्रकरण? अतिशय गंभीर अशी ही घटना. अतिशय गंभीर ही घटना यासाठी आहे की एका शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये विहीर जबरदस्तीने खोदण्यासाठी हा जो आहे भाजपचा किसान मोर्चाचा अध्यक्ष रावसाहेब भवर त्या ठिकाणी आपल्या 20-25 कार्यकर्त्यांसोबत गेला. मात्र ज्ञानेश्वर खांडेभराड नावाच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विहीर खोदण्यासाठी त्यांना मनाई केल्यानंतर मात्र त्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. महिलांनाही त्या ठिकाणी पुरुषांनी मारहाण केली. विशेष म्हणजे यामध्ये खड्ड्यामध्ये त्यांना टाकून माती जेसीबीच्या सहाय्याने टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबाने केलेला आहे. जबर जखमी ते कुटुंब झालेलं आहे. या प्रकरणी रावसाहेब भवर यांच्यासहित जवळपास 20 ते 22 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. विनयभंगाचाही गुन्हा यांच्यावर दाखल झालेला. मात्र अद्याप अटक कुणाला झालेली नाही. लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. अगदी सिद्धार्थ, अटक कोणालाही झालेली नाही, मात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भाजपकडून काय प्रतिक्रिया आल्यात का? भाजप, आपल्याला माहित आहे भाजपची राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी सगळे भाजपचे मंत्री, मोठे कार्यकर्ते, नेते या ठिकाणी आहेत. मात्र ते सगळे आपल्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये बिझी असल्यामुळं आतापर्यंत कुणाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आताही सीएमची काही वेळामध्ये सभा आहेत मामा चौकामध्ये. या सगळ्या याच्यातून बाहेर पडल्यानंतर कदाचित भाजपचे नेते किंवा प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. अगदी सिद्धार्थ, एकूणच आपण पाहतोय अत्यंत गंभीर असा प्रकार, त्यामुळे आता हे प्रकरण करणारे, मारहाण करणारे जे कोणी आहेत भाजपचे, त्यांच्यावरती खरं तर कडक शासन होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं हे प्रकरण हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिद्धार्थ, वेळोवेळी तपशील या प्रकरणी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान ज्या महिलांना या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे त्या महिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली न्यूज 18 लोकमतला बघूयात. पहिले जेसीबी म्हणजे आमच्या मालकाला लुटून दिलं म्हणून दादा गेले आपली भांडणं करायची नाही. पण दुसरी जेसीबी आली असे गेली. मग ते 2 पोरं आम्ही 3 जण गेलो. म्हणलं भाऊ जेसीबी उतरू नका, जेसीबी उतरू नका म्हणले. तर तिला धरून केलं, आम्हाला उचल केलं त्या गड्ड्यातच दाखव केस धरून हानी. आमचं कोण होतं गड्ड्यातच दाबलं. गड्डा पहा, सगळं पहा, सगळं. त्यांना आमच्या शेतात जेसीबी आणली होती विहीर खांदासाठी. आम्ही जेसीबी वाल्याला म्हटलो जेसीबी काढू नको, विहीर खंदू नको आमच्या शेतात. तर तो म्हणतो माझं शेती म्हणतो रावसाहेब. आम्ही त्याला हे झालं, त्यानं आम्हाला गड्ड्यात उचलून टाकलं आणि आमच्या वरून बसले, आमच्या बखंडी बसले. आमच्या डोक्यात मार लागला, हाताला पायाला सगळं याला मार लागला. माणसांना पदर हे केले आमची काढी. तर या महिलांची आपबीती आपण त्यांच्याच तोंडून ऐकलेली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन हे प्रकरण कसं हाताळतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता राजकीय वर्तुळातून आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. युतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ असा दावा करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. भाजप हा लाचार पक्ष नसून युतीसाठी याचना करणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. जालन्यामध्ये सुरू असलेल्या कार्यकारिणीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला देखील हात घातलाय. तर सोबतच इथल्या त्यांच्यासह नाही तर त्यांच्याशिवाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेला इशारा दिलाय. भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये. हो, आम्हाला युती हवी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ या देशाच्या कल्याणाकरता हवी आहे. हिंदुत्ववादी एकत्रित राहिले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. जे पाकिस्तान धार्जिण्यांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये. म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतोय. पण कोणाला जर असं वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदीचा पक्ष आहे, हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही. अरे आम्ही शून्यातनं जग उभं करणारे लोक,
आमचे 2 निवडून आले, लोकांनी सांगितलं पक्ष संपला, त्या 2 पासनं 285 पर्यंत पोहोचलेला पक्ष आहे। बंधू भगिनींनो, युतीची काळजी करू नका। ज्यांना हिंदुत्ववाद पाहिजे आहे ते आपल्या सोबत येतील, ज्यांना हिंदुत्ववाद नको आहे ते जे हिंदूंच्या विरोधात आहेत त्यांच्या सोबत जातील। युतीची काळजी करण्याचं कारण नाही आहे। जो आएगा उसके साथ और जो नहीं आएगा उसके बिना, जो येईल त्याला सोबत घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय, या देशाकरता लढल्याशिवाय आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार स्थापित केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आता थांबणार नाही। आणि म्हणून आपल्या अध्यक्षांनी काय संदेश दिलाय? आपल्या अध्यक्षांनी संदेश स्पष्ट दिलेला आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची मजबूत ताकद उभी करा। आपल्या सोबत आपले मित्र आले तर त्यांना निवडून आणू, आणि ते जर आले नाही तर मोदींकरता जो हात वर करेल त्याला आम्ही निवडून आणू। आता या महाराष्ट्रामध्ये मोदीजींना ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीत समर्थन मिळालं त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये मिळेल हा विश्वास मला आहे। तर 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठा भाऊ कोण याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। बदलणारं राजकीय वातावरण पाहता शिवसेनेनं मोठ्या भावाचं गमावलेले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आता जय्यत तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी भाजपला हा थेट इशाराच दिलाय। गेल्या जवळपास 2.5 दशकांच्या युतीत राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असा संसार नेटानं चालला होता। पण 2014 मध्ये मोदींच्या लाटेत भाजपला लोकसभेत घवघवीत यश मिळालं आणि भाजपनं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी काडीमोड घेतला। पण आता 2014ची हवा राहिली नाही। भाजप युतीसाठी अधीर झालाय, त्यामुळे साहजिकच मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्याला आपला हक्क गाजवायची संधी मिळाली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आमची भूमिका अत्यंत मजबूत आणि ठाम आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार। शिवसेनेनं दिल्लीचं तख्त हलवून टाकण्याची भाषा करत भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केली, तर युतीसाठी भाजप प्रचंड आशावादी आहे। आमच्याकडे आतापर्यंत प्रस्ताव आला नाही। जेव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूचे प्रस्ताव घेऊ आणि त्यावर चर्चा करू। नाही, डेडलाईन तर विड्रॉल पर्यंत चालेल, पण कोणीतरी चर्चा करावी अशी भूमिका होईल। कोणीतरी हात पुढे करेल, त्याला दुसरा येऊन हात मिळेल। शिवसेना मात्र युतीसाठी होता होईल तितकं ताणून धरायचा प्रयत्न करते। विधानसभेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा डाव आहे। भाजपकडून कुठली भाषा किंवा काय प्रस्ताव याच्याविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत, आम्हाला काही माहीत नाही। कारण अशा प्रकारचा कुठलाही कागद, कुठलाही प्रमुख नेता, कुठलाही प्रकारचा प्रपोजल घेऊन मला तरी वाटत नाही उद्धवजीशी आपण आता या विषयावर थोडी चर्चा झाली, पण अशा प्रकारची या सगळ्या हवेतल्या गोष्टी आम्हाला त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही। शिवसेनेसाठी लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त महत्त्वाची आहे। 2014 मध्ये जसा भाजपनं दगा दिला तसं पुन्हा होऊ नये यासाठी सेनेची ही टोकाची भाषा सुरू झाली आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विराट मोर्चानंतर FRP थकवणाऱ्या 180 कारखान्यांना जप्तीची कारवाई करण्यासाठी साखर आयुक्तांनी आदेश काढलेत। 180 कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान साखर आयुक्तालयाच्या आदेशानंतरही ठिय्या सुरूच ठेवण्याचा निर्धार राजू शेट्टींनी केलाय। एक रकमी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महामोर्चा काढलाय। तर आसुडाच्या कडकडाटात अलका थिएटर पासून निघालेला हा मोर्चा शिवाजीनगरच्या साखर आयुक्तालयावर पोलिसांनी अडवलाय। वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी सरकारी तिजोरी खाली करण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही शोध घेत असल्याचा आसूड यावेळी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी ओढलाय।
जवळपास 124 साखर कारखान्यांनी अजूनही FRP दिलेला नाहीये आणि त्याचमुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाले. स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. तर हाती ठोस काही पडल्याशिवाय शेतकरी पुणे सोडणार नाहीत अशी घोषणा राजू शेट्टींनी केल्यामुळे पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. कायदेशीररित्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे देणं आहे ते ताबडतोब देऊन टाका. मुख्यमंत्री खोटारडे आहेत हे सिद्ध झालेलं आहे. कायद्यानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते, परंतु आज 80-90 दिवस झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यावरून मुख्यमंत्र्यांचा खोटेरडेपणा दिसून येतो. आणि तर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. लोकसभा NCP उमेदवार पार्थ अजित पवार नावावर लवकर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मावळ मतदारसंघातून पार्थ पवारांचं नाव पुढे असल्याचं या ठिकाणी समजतंय आणि लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा उमेदवार म्हणून त्यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे. NCPच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील लावल्याची सध्या माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना मावळ लोकसभा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे. आणि एकूणच या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सागर, काय अधिक तपशील या संदर्भात? पार्थ अजित पवार हे लोकसभेचे मावळ येथील उमेदवार असल्याची गेली काही दिवस चर्चा सुरू होती. आता जी काही सूत्रांची माहिती हाती येते त्यानुसार पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब सर्व बऱ्यापैकी झाल्याचं समजतं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत घोषणा देखील होईल असं समजतंय. विशेष म्हणजे अजित पवार यांचा खूप आग्रह होता याबाबत आणि मुळात जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार यापूर्वी सुद्धा पार्थ पवार यांचं नाव समोर आल्यानंतर काही जणांनी त्यास अनुकूलता दाखवली होती, पण काही जणांचा विरोध देखील राष्ट्रवादीमध्ये होता. पण आता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार पार्थ हेच मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पुढच्या काळामध्ये असतील असं दिसून येतंय. आणि त्या ठिकाणी श्रीरंग बारणे जे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत मावळचे, त्यांच्या विरुद्ध आता अजित पवार यांचा मुलगा पार्थ हे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्रित निवडणुका बऱ्यापैकी सगळं जवळपास निश्चित झालेलं आहे लोकसभेच्या निवडणूक लढवणं. त्यामुळे मुळात पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा जुना बालेकिल्ला होता. त्या ठिकाणी तिथल्या महापालिका त्यांच्या हातात होत्या. 3 विधानसभा या मतदारसंघातल्या अजित पवारांच्या हातात होत्या. ते मोठी कार्यकर्त्यांची फळी त्या भागांमध्ये आहे आणि नवीन चेहरा म्हणून पार्थ याचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्याचा विचार गेले अनेक दिवस अजित पवार करत होते. त्या अनुषंगाने हा निर्णय झाल्याचं समजतं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये याबाबत अधिकृत शिक्कामोर्तब होईल असं समजतंय. अगदी सागर, आणि एकूणच आता पार्थ पवारांच्या या उमेदवारी संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा देखील होणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आता पालकांना सावध करणारी एक महत्त्वाची बातमी आहे. लहान मुलांचं संगोपन म्हणजे मोठी जोखमीची गोष्ट असते. अनेकदा कामाच्या गडबडीत आपण चिमुरड्यांकडे लक्ष देत नाही, मात्र पालकांची एक नजर चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आज नागपूर आणि पिंपरीत आलाय. बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. तुमचे लहानगे मृत्यूशी खेळतायत का? नागपूरमध्ये फुग्याचा तुकडा अडकून चिमुरड्याचा मृत्यू. पिंपरीमध्ये लॉलीपॉपची नळी गिळल्यानं चिमुरडीचा जीव धोक्यात. नागपूर आणि पिंपरीतल्या दुर्दैवी घटना म्हणजे तमाम पालकांसाठी डोळ्यात जळजळीत अंजन घालणाऱ्या आहेत. नागपूरमध्ये फुटलेला फुगा फुगवण्याच्या प्रयत्नात फुग्याचे तुकडे घशात अडकून 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे सानिध्य उरकुडेच्या बाबतीत घडलेल्या या प्रसंगातून सगळ्यांनीच धडा घेण्याची गरज आहे. फुगे फुगवत होता आणि खेळत होता, त्यावेळी फुगा त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकला. त्याचे नातेवाईक जे कोणी होते त्यांनी स्वतः काढण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी दवाखान्यात सुद्धा घेऊन गेले होते. मे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा मृत्यू झालेला आहे. हा खेळताना अतिशय दुर्दैवी प्रकार झालेला आहे. लहान मुलांनी फुगे फुगवताना वगैरे नातेवाईक जवळ असणे जरुरी आहे. पिंपरीमध्ये घडलेली दुसरी दुर्दैवी घटनाही अशीच डोळे खाडकन उघडणारी. अवघ्या 6 वर्षीय आरोही कोहेणकरचा लॉलीपॉपचा हट्ट तिच्या जीवाशी बेतला असता. प्लास्टिकच्या कांडीसह तिनं लॉलीपॉप गिळल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानं अनर्थ टळलाय.
बेडवर आतमध्ये बेडमध्ये खेळत होती. तर खेळता खेळता तर ती चॉकलेट खाता खाता पूर्ण लाळ घशामध्ये रिलीज झाली आणि त्याच्यानंतर मग ती पटकनी घशात लॉलीपॉप गेली आणि त्याच्यानंतर मला कळलं की म्हणजे असं ती खोकल्यासारखं करायला लागली ना अचानक ती अजून आतमध्ये गेली. पण ऑपरेशन करताना काळजी नाही घेतली तर त्या आमच्या दुर्बिणीने सुद्धा आतड्याला इजावण्याची खूप भीती असते. दुसरी गोष्ट एवढ्या लहान वयात भूल देणं सुद्धा थोडंसं रिस्की असतं. तर हे सगळं बघता ऑपरेशन करणं खूपच चॅलेंजिंग होतं आणि अजून त्याच्यात महत्त्वाचं होतं की ते लक्षात येणं सुद्धा खूप अवघड असतं. नशिबाने ह्या केसमध्ये त्या मुलीच्या आईच्या लक्षात आलं की ते मिसिंग आहे तो पार्ट, ते खूप महत्त्वाचं होतं आणि हे प्लास्टिकचा पार्ट होता त्यामुळे एक्सरेत कधी कधी दिसू पण नाही शकत. आरोहीच्या आईवडिलांइतके सानिध्याचे आईवडील नशीबवान नव्हते आणि त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य घरात या घटना घडू शकतात. नकळत्या वयातील मुलांचं संगोपन म्हणजे जणू तळहातावरचा फ्रोडच आणि त्याचमुळे कामाच्या नावाखाली तुमच्या चिमुरड्यांकडे दुर्लक्ष करू नका. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह पिंपरी चिंचवडहून गोविंद बाकडे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आता बातमी आहे राज्य सरकारला मिळालेल्या मोठ्या दणक्याची. मराठा आरक्षणाच्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मराठा आरक्षणाचा अहवाल सार्वजनिक झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा दावा करत सरकारनं अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला होता. तर हायकोर्टात तसं स्पष्टीकरण सरकारनं दिलं होतं. मात्र आता न्यायाधीश रणजित मोरे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या घटनापीठानं अहवालाची प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे आदेश दिलेत. दरम्यान 6 फेब्रुवारीपासून आता मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुरू करण्यात येणार आहे. संतापजनक बातमी आहे. जनतेचे रक्षक म्हणवणारे जेव्हा बेताल वागतात तेव्हा काय घडतं याचा प्रत्यय नागपूरमध्ये आलाय. भिवपुरीमध्ये शाळेत नृत्य करणाऱ्या मुलींवर एका पोलिसानं चक्क पैसे उधळल्याचा व्हिडिओ समोर आलाय. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या मुलीवर प्रमोद वाळके या कॉन्स्टेबलनं चक्क पैशांची उधळण करत गोंधळ घातला. दारूच्या नशेत वाळकेनं हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे. तर या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलंय. आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या मोठ्या वादात सापडले आहेत. सिद्धरामय्यांनी भर सभेत तक्रार करणाऱ्या एका महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप होतोय. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे सिद्धरामय्या यांना मोठ्या रोषाचा सामना करावा लागत आहे. जनतेची गारहाणी ऐकून घेण्यासाठी काँग्रेसतर्फे या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचवेळी संबंधित महिलेनं आक्रमकपणे सिद्धरामय्या यांच्या समोर सरकारच्या अपयशाचा पाढा वाचायला सुरुवात केली आणि सिद्धरामय्या यांचा पारा चांगला चढला आणि त्यानंतर त्यांनी महिलेच्या हातामधील माईक हिसकावण्याचा देखील प्रयत्न केला. तर अजूनपर्यंत सिद्धरामय्या यांनी या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली नाहीये. त्यामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ आपण पाहतोय कशा प्रकारे जी महिला जाब विचारत होती, प्रश्न विचारत होती, आपली समस्या सांगत होती, तिलाच अशा प्रकारे त्यांच्याकडून गैरवर्तणूक मिळाल्याचं चित्रण या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.